जशा आपण या समर्थकांच्या प्रतिक्रिया घेतोय त्याचप्रमाणे उमेदवारांच्या देखील भावना त्या आपल्या या केन्यूजवर मांडणार आहेत। आपल्यासोबत आता या राजश्री शाहू शिक्षण सेवा आघाडीच्या वतीनं या रणांगणात उतरलेले युवा नेते युवा उमेदवार म्हाळुंगी गावचे लोकनियुक्त आणि लोकप्रिय सरपंच प्रमोद दिलीप कुमार पाटील हे आपल्यासोबत आहेत। त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। एकंदरीत एक युवा नेतृत्व आता आपण तुम्ही जिथे जाणार आहे ती युवकांसाठी असणारी जी संस्था आहे, काय तुमचं विजन असेल तिथं जाऊन काय करावं असं अपेक्षित असं वाटतं? सर्वांनाच ज्ञात असणारी आणि होऊ घातलेली भोगावती शिक्षण प्रसारकची जी इलेक्शन आहे त्यामध्ये सर्वच आमच्याच पॅनलची सर्वमध्ये नवनिर्वाचित निष्कलंक आणि एक विजन घेऊन जाणारी सगळीच मंडळी आहेत। खऱ्या अर्थानं जुन्या आणि नव्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न नेते मंडळींनी केलेला आहे। तर माझ्यासारख्या सुशिक्षित आणि सामान्य घरातील एका शेतकऱ्याच्या मुलग्याला उमेदवारी देऊन अगदी एक चांगलं विजन या भोगावती खोऱ्यात ठेवण्याचं आणि कसं बसणारी सर्वच मंडळी आणि ज्यांनी आजपर्यंत ज्याच्या पक्षावर निष्ठा ठेवून जे काम केले त्या सर्वच नेते मंडळींचा आशीर्वाद घेऊन संस्थेचा जो घटनाक्रमाचा जो गोंधळ आहे तो घटनाक्रमाचा जो विषय आहे तो अगदी व्यवस्थितपणे हाताळण्याचा एक अजेंडा घेऊन आम्ही आज सर्व सभासदांच्या पुढे जात आहोत। तर या निमित्तानं माझ्यासारखा एक युवक त्या ठिकाणी विविध उपक्रम जे सायन्स कॉमर्स आर्ट्सच्या ह्या फॅकल्टी सोडून देखील काही व्यावसायिक दृष्टिकोन पाहून लोकांना जॉब मिळत नाही म्हणा। मी स्वतःच एक फार्मासिस्ट आहे, तर माझ्यासारख्या एखाद्या युवकाला त्या ठिकाणी गेल्यानंतर वाटलं की बाबा माझ्या देखील कॉलेजवर ज्या ठिकाणी माझं ज्युनियरचं कॉलेज झालं 11वी-12वी झाली त्या ठिकाणी फार्मसीसारखा व्यावसायिक दृष्टिकोन घेऊन जाणारा देखील शिक्षण व्यवस्थेत असली पाहिजे। अगदी मुलींची असेल विद्यार्थिनींची जी वसतिगृह आहेत इतकं मोठे इन्फ्रास्ट्रक्चर असून अजून देखील बऱ्याच गोष्टी तिथं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे। डेव्हलपमेंट झालेलं नाही, कारण भोगावती खोऱ्यात राधानगरीपासून कोल्हापूरच्या टापूमध्ये शेतकऱ्यांनी सहकाराच्या माध्यमातून शिक्षणाची एक जी गंगा आहे त्या आणण्याचा प्रयत्न खूप वर्षापूर्वी झाला आहे, पण त्या मानानं आपण काहीच त्यात बदल करू शकलेलो नाही। तर ही सर्वच मुलींची सर्व शैक्षणिक धोरणं बदलणे येणारी प्रत्येक धोरणं अवलंबणं व्यावसायिक अभ्यासक्रम अंमलात आणणं त्यानंतर मुलींची जी खऱ्या अर्थानं सुरक्षा आहे ती सुरक्षा देखील आमच्यासारख्या तरुणांनी जपणं हेच खरं आमचं त्या पॅनलमार्फत विजन आहे। तरी माझी सर्व सभासदांना एक मागणी आहे की खऱ्या अर्थानं 13च्या 13 उमेदवार निष्कलंक आहेत, निस्वार्थ आहेत आणि खऱ्या अर्थानं सभासदांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणाला न्याय देतील इतकंच मी या ठिकाणी सांगू शकेन। एकंदरीत आता एक मुद्दा उपस्थित झाला आपला की 4 दशकांचा अधिक काळ झाला ह्या संस्थेला, म्हणजे एकादरची जी स्थापना आहे त्याची अजून देखील डेव्हलपमेंट नाही आहे। तुमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना तिथं ते आता चॅलेंजिंग आहे, कारण एवढे वर्ष झालेले नाही न झाले सुधारणा तुमच्यासाठी करणं चॅलेंजिंग आहे। काय वाटतंय होईल काय? खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर सर्वच गोष्टी चॅलेंजिंग असतात, जोपर्यंत आपण त्या स्वीकारत नाही तोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला आव्हानच वाटत असतात। लोक देखील तुम्हाला ज्यावेळी जबाबदारी टाकतात विश्वास टाकतात त्यावेळी ॲटोमॅटिकली त्या ठिकाणचं जे बदल आहेत आणि त्या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्याला घडवायच्या आहेत त्या ॲटोमॅटिकली आपल्याला जमत जातात आणि ते आव्हानं स्वीकारण्याचं बळ या सर्व सभासद वर्ग आहे कष्टकरी शेतकरी मंडळी जी आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला येईल। आणि त्यामध्ये शैक्षणिक जे बदल आहेत आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की बऱ्याच संस्था खाजगीकरणाकडे वळत आहेत, पण आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील मुलांना लाख रुपये फी भरून शिकण्याची आमची आज कुवत नाही, कारण ती शक्यता खूप दुसर आहे। मग जर पोटेन्शियल असणारे जर विद्यार्थी या पैशामुळं जर शिक्षणाच्या या चांगल्या मंदिरापासून दूर राहत असतील तर ती आव्हानं स्वीकारायला आमच्यासारख्या युवकांना काहीच अडचण नाही ना। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।